रशियामध्ये 8.7 इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, 3 देशांना सुनामीचा अलर्ट, 12 फुटांपेक्षा जास्त लाटा उसळण्याचा अंदाज. डीजीसीएच्या वार्षिक अहवालात धक्कादायक माहिती उघड. अहवालात एअर इंडियामध्ये 50 पेक्षा जास्त त्रुटी आढळल्याची माहिती. एअर इंडियाला नोटीस पाठवून मागितलं उत्तर. रेल्वे रुळाला तडा गेल्यानं कर्जतकडे जाणारी मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ऐन गर्दीच्या वेळेस विस्कळीत, नोकरदारांचे मोठे हाल. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अनिल परब यांची आज पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत योगेश कदमांवर काय आरोप करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. येत्या 4 ऑगस्टला मुंबईत मनसेचं शिबिर. शिबिराला फक्त मुंबईतील पदाधिकारी राहणार उपस्थित. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे ॲक्शन मोडवर. राज्यसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर होणाऱ्या चर्चेत अमित शहा होणार सहभागी. संध्याकाळी 7 वाजता विरोधकांच्या प्रश्नांना देणार उत्तर, तर नड्डा आणि परराष्ट्र मंत्री जयशंकरही घेणार सहभाग. किसी भी नेता ने भारत के ऑपरेशन रोकने के लिए नहीं कहा. शस्त्रसंधीबाबत ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यावर पंतप्रधान मोदींचं संसदेत स्पष्टीकरण. भारताला इतर देशांचं समर्थन न मिळणं हे परराष्ट्र धोरणाचं अपयश. बडे मुद्द्याच्या चर्चेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा भाजप विरोधात हल्लाबोल. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी. नासा आणि इस्रोचं निसार सॅटेलाइट आज होणार लॉन्च. संध्याकाळी 5:40 श्रीहरिकोटावरून अवकाशात झेपावणार. देशावर येणाऱ्या संकटांवर ठेवणार नजर.